पुढे शेंग 13 दाणे शेंग आहे ते 13 दाणे एका शेंग भजी वगैरे घ्या ना ती पुढे आहे की अजून खाल्ली लय लांब नाही उगाच 5-50 किलो आमच्या खर्रा म्हणतात याला खर्रा आमच्याकडे मिळतो पण मावा होतो 40 रुपयाला एक पुढे भेटतो आमच्याकडे 10 ला आणि 20 ला ही आता बंदी आली गरम मोठं सगळं तुमच्याकडे आहे का घास नाही हो हो म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग कुठे आहे साहेब वर्ध्याला वर्धा म्हणजे आमच्या आपले विनोबा भाव्यांचंच ना हे केलेलं ना काटलेलं चरखा 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 हां त्याच्यावर लक्षात राहील का आले होते का त्या भागात काय काय ऐकून काय ते नाही मग आम्हाला आपल्याला करायचं हे 3200 रुपयात 10 लिटर वर आहे 320 रुपयात 1 लिटर सरी नाही 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 खत तयार करणं होतं असं सर्विस यांनी लावली क्रांती कृषी क्रांती आणि ओमेगा ओमेगा त्यांनी लावलं मी लावलं यांनी लावलं आता बघा रिझल्ट काय तिकडे मला हे पैसे देऊन टाकते मी हा बोला ना साहेब शिल्लक होते उपकडबंदरला खतच काम चालू आहे अर्धा किलो कुठे 4 किलो 1 किलो हा तुम्ही अर्धा किलो सांगितलं नाही अर्धा किलो वाढवायचं नक्कीच 2 तासांनी ते काय तयार करायला टिकार म्हणजे पाण्यातून हे आपलं फवारलं ना याच्यात टाकायचं म्हणजे ते औषध गळून पडत नाही चिपकून ए स्टिकर तयार झालं बघ कसं पांढरं धट हा पाण्याचं टेन्शन नाही हे रीत आहे का नाही खाली मला काय म्हणते कलर याला देते पुढं घराला ते आणा तो आपण आधी घरायला कसं मारतो आपण गडे राहायचे अंतर रात्रभर भिजू टाकतो चुनखड चुनखड आणली असते आपण कळीचा चुना पाहिजे होता याचा त्याला आपण कळीचं कोळशेवाल्या पैसे मिळत होते कुठे भेटते माझ्याजवळ मी 20 किलो घेऊन ठेवला होता आता मग तुम्ही आपल्या डोळ्या नजरेला असं विश्वास. रक्तासारखं गाड लहान देते ते ते कधी मारायचं आता हे आता ड्रिचिंग मध्ये आता सध्या पाणी नाही पाऊस पाण्याची नंतर काय करायचं पावसाच्या याच्यात नाही मारत आहे हा बरं बाळासाहेब गावाकडे हॅलो वापस तुम्ही म्हणतात त्यावेळेस व्हिडिओ कॉल दाखवू व्हिडिओवर दाखवू व्हिडिओ कॉल करू का पळत गेला असताना हा ना पण तुला व्हिडिओ कॉल दाखवू का व्हिडिओ कॉलवर आपला गेली जाऊ दे दिसते जागा नाही नाल्या होत नाहीत ना नाल्या एक कितीच्या पुढे शेंग 13 दाणे शेंग आहे ते 13 दाणे एका शेंग भजी वगैरे घ्या ना ती पुढे आहे की अजून खाल्ली लय लांब नाही उगाच 5-50 किलो आमच्या खर्रा म्हणतात याला खर्रा आमच्याकडे मिळतो पण मावा होतो 40 रुपयाला एक पुढे भेटतो आमच्याकडे 10 ला आणि 20 ला ही आता बंदी आली गरम मोठं सगळं तुमच्याकडे आहे का घास नाही हो हो बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी ज्ञानोबा वायबसे. शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या पिकाच्या फायद्यासाठी पुन्हा एकदा प्रगतशील शेतकरी प्रकाश नारायण ढाकणे यांनी आपल्या शेतामध्ये एक यशस्वी प्रयोग केला आहे. प्रयोग असा आहे की कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न देण्यासाठी जी काही खते असतील बियाणे असतील त्यांना महत्त्वपूर्ण जे काही घटक असतात औषधाचे असतील खताचे असतील ते महत्त्वपूर्ण या प्रयोगामधून त्यांनी यशस्वी करताना पाहायला मिळतात. मी आहे सध्या उकड पिंपरी या परिसरामध्ये त्यांच्या शेतामध्ये. माझ्या पाठीमागे पाहायला गेलं तर हेच ते त्यांचं शेत आहे. या ठिकाणी
मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या देखरेखीखाली उपस्थितीमध्ये या ठिकाणी प्रयोग केलाय. काय प्रयोग केलाय, कशासाठी प्रयोग केलाय आपण जाणून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करू. हे आहेत प्रगतिशील शेतकरी प्रकाश नारायण ढाकणे यांच्या शेतामध्ये आपण आहोत. काय सांगाल भाऊ, पाहिलं गेलं तर शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक वेळा तुम्ही प्रयोग केले आहेत, आता एक प्रयोग केलाय. काय संकल्पना आहे, काय शेतकऱ्यांचं हित आहे? मी नवीनच शेती करीत असताना नवीन वेगवेगळे प्रयोग घेत आहे. त्या प्रयोगामध्ये गेल्या वेळेस पिकाबद्दल, यावेळेस खत तयार करण्यासाठी कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न आणण्यासाठी आणि खताचं किंमत कमी असताना रासायनिक जे खत आहेत यामध्ये जवळजवळ 75% फरक पडतोय आणि हे खतं ओरिजिनल तयार होते. एवढंच या प्रसंगी सांगू इच्छितो. फक्त हे खत वापरून कर्जमुक्त शेतकरी करायचा, आपल्याला कर्ज देणारा शेतकरी करायचा. नक्कीच पाहायला गेलं तर कर्जमुक्त शेतकरी, कारण बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकरी आत्महत्या करतायत. कारण त्या आत्महत्या रोखण्यासाठी वेगवेगळे स्तरावर शासन जरी प्रयत्न करत असलं तरी शासन अपयशी होताना पाहायला मिळते. जोपर्यंत शेतकरी एकखट्या होत नाहीत, एकत्र येत नाहीत आणि आपल्या शेतामध्ये वेगवेगळे पिकं घेऊन वेगवेगळ्या माध्यमातून कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न काढण्याचा प्रयत्न करत नाहीत, तोपर्यंत ही घटना अशाच घडत राहणार. माझ्यासोबत या प्रयोगाला खऱ्या अर्थानं रूप देणारे, जे काही कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न घेणारे, जे औषध निर्माण करून देणारे जे काही निर्माते आहेत, माझ्यासोबत आहेत. काय सांगाल भाऊ, पहिले गेलं तर तुमचं नाव काय आहे आणि कुठून तुम्ही आलात? मी प्रवीण खाद्देव, मी वर्धा जिल्ह्यातून आलो आहे. असे मी प्रत्येक जिल्ह्यात जाऊन शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन करून दाखवत आहे आणि त्यांना यूज कसा करायचा ते पण सांगत आहे आणि याच्यात किती पैसे बचत होते आपले ते पण त्यांना सांगत आहे. असे पूर्ण महाराष्ट्रात, UP, इंदोर इथे जाऊन मी शाळा केल्या आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांच्याबद्दल माहिती दिली आहे. जे मार्केटला हुमिक बनवलं आज आम्ही, ते मार्केटला त्याची किंमत 800 ते 1200 रुपये रेट आहे. ते प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात 35 रुपये लिटरनं घरी तयार होतो. म्हणजे जवळपास आपले 90% पैसे सेव्ह होतो आणि रिझल्ट पॉवरफुल बनतो याचा. आणि प्रत्येक पिकावर त्यांनी शेतकऱ्याने हा यूज करावा आणि आपले 2 पैसे वाचवावं. तसेच याच्या 10-26-26 बनवला आहे, स्टिकर बनवला आहे. आता 10-26-26 1 लिटरची किंमत, असं आहे हा. 1 लिटरची किंमत 110 रुपये लिटर प्रमाणे पडतो. मार्केटला आज एक बॅग घ्यायला गेलं तर 2200 रुपयाची बॅग आहे, ती पण ओरिजिनल भेटणार याची गॅरंटी नाही आहे. तर असे जर वापरले आणि एका एकराला फक्त 5 लिटर वापरायचं आहे. आता तुम्ही या ठिकाणी एका तासामध्ये 3-4 खतं वेगवेगळे लिक्विडमध्ये तयार केले गेलेत. याला साधारणतः कोणते कोणते औषध तयार केले गेलेत, कोणते खत तयार केले गेलेत आणि याला किती रुपये खर्च आलाय? एकंदरीत शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी नेमकं कोणते खत आहेत? आज आम्ही इथं बनवला आहे 10-26-26. हा 1 लिटरचा खर्च येतो याचा बनवायचा 110 रुपये फक्त. या 10-26-26 बनवायला फक्त ROचं पाणी महत्त्वाचं आहे आणि त्याला जे सामुग्री लागते, पोटॅश, फॉस्फरिक ॲसिड आणि युरिया, हा घटक बनवाले 10-26-26चा हा ग्रेड आहे. हे जर प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या एका एकरासाठी 5 फक्त लिटर देणं आहे आणि फवारणीतून द्यायचं असेल तर फक्त 100 ml देणं आहे. तसंच 12-61-0, 19-19, 052-34, 13-40-13, स्टिकर, आर्थोसिलॅसिक, हे सगळे ग्रेड आम्ही इथं आज बनवून दिले आहे आणि त्यांची कोणता डोस कोणत्या स्टेजला मारायचा ते पण सविस्तर शेतकऱ्यांना सांगितलं आहे. आता हे लिक्विड बनवत असताना औषधं बनवत असताना एक साधारणतः कमी वेळेमध्ये जास्त उत्पादक घेण्यासाठी जी काही शेतकऱ्यांना तुम्ही आयडिया दिली आहे, मात्र एक गोष्ट आहे, याला बनवताना किती रुपये खर्च आला आहे आणि बाजारपेठेमध्ये किती खर्च आला असता? आता एक होमिक जर बनवलं आज आपण घेतलं, 1 किलोमध्ये 10 लिटर बनतो. आज 10 लिटर बनवायचा खर्च येतो 350 रुपये आणि मार्केटला 1 लिटर घ्यायचं असेल तर 800 रुपयाला 1 लिटर येतो. म्हणजे आपले पैसे किती वाचतो, म्हणजे 35 रुपये लिटर पडतो आपल्याला आणि मार्केटचं एकच 1000 रुपये 800 रुपये लिटर पडतो. म्हणजे याच्यात शेतकऱ्यांनी याचा विचार करायचा की आपले पैसे किती वाजू राहिले आणि कोणचं फायद्याचं राहणार. आणि आपण जे बनवत आहे स्वतः हे 100% ओरिजिनल आपल्या घरी बनवत आहोत. ऑर्गॅनिक खतामध्ये आणि नैसर्गिक खत जी काही रासायनिक खतं आहेत, त्यामुळे शेतीला काय नुकसान होतं? एकंदरीत पाहायला गेलं तर कोणती खतं चांगली आहेत? वॉटर सोल्युबल खतं सगळ्यात बेस्ट खतं आहे आणि इन्स्टंट झाडाला ते लागू होतात. आज जर रासायनिक खत टाकायचं आहे तर त्या खताला 1 महिना वाट बघावं लागतात पिकासाठी. ही खतं 4 ते 8 तासात पिकाला लागू होतं
आणि कमी खर्चात म्हणजे 200 रुपये जरी 110 रुपये लिटर म्हटलं 5 लिटर 550 रुपयाला काम होते म्हणजे 1500 रुपये सेव होतं शेतकऱ्याचे आणि रिझल्ट चांगला जातो, जमीन सुपीक बनते. हा सगळा त्याचा उपक्रम आहे. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काय तुमचा संदेश असेल जेणेकरून तुम्ही इथं लांबून आलायत, बीडमध्ये येत आहेत, प्रयोग करतायत, शेतकऱ्यांना उन्नतीसाठी, त्यांच्या विकासासाठी, त्यांच्या पिकासाठी एक मदत करताय, काय सांगाल? प्रत्येक शेतकऱ्यांनी जसं मी आज इथं बनवून दाखवलं, तर माझं सगळं शेतकऱ्याला एक विनंती आहे का असंच प्रत्येक गावाला आणि प्रत्येक शेतकऱ्याला तुम्ही स्वतःहून बनवा, त्यांना प्रेरित करा आणि त्या शेतकऱ्याला स्वावलंबी बनवा. हीच माझी एक अपेक्षा आहे. नक्कीच पाहायला गेलं तर माझ्यासोबत काही शेतकरी आहेत, त्यांनी याच ठिकाणी गेल्या 1 तासापासून जे काही प्रयोग होताना पाहिला आहे, अनुभवला आहे आणि या अगोदरही शेतीत अनेक पिके घेताना त्यांनी रासायनिक पिके घेत असताना जे काही वेगवेगळे पिकं आहेत ते खतं बियाणे आहेत, लाखो रुपये खर्च करून या ठिकाणी नक्की त्यांनी खर्च करून ते शेतामध्ये पेरले गेलेत. मात्र हा प्रयोग घेऊन काय वाटतंय आपण नक्की जाणून घेऊ. भाऊ, काय सांगाल? पाहायला गेलं तर तुम्ही 1 तासापासून या ठिकाणी हा प्रयोग या ठिकाणी गेलाय, काय वाटतंय तुम्हाला? नमस्कार, मी रामकिसन सांगळे, उक्कड पिंपरी. हे एक ऑर्गॅनिक खत आणि जे वर्धेवरनं आलेले आहेत आमचे मित्र, त्या मित्रांनी इतकं सुंदर काम दाखवलंय. कमीत कमी आमच्या शेतकऱ्याचे एक 75% तरी पैसे याने निश्चित वाचले पाहिजे त्याच्या ह्या गोष्टीमुळं. आणि दुसरं विशेष म्हणजे त्यांच्या ओमेगा म्हणून बी आहे वर्ध्यावरनं, त्यांच्या एक 20 बॅग मी लावल्यात. पुन्हा कृषी क्रांतीची तूर ही कमीत कमी माझ्याकडनं त्यांच्याकडनं मी एक 3 किलो बी लावलेलं आहे. म्हणजे जवळपास त्यांचं एक 15 एकर मी त्यांचं एक कम्प्लीट वर्ध्याचं बी आहे. इथून पुढच्या काळामध्ये जर शेतकऱ्यांनी ऑर्गॅनिक पद्धतीने जर शेती केली तर 2 पैसे हे नक्कीच वाचतील, असं माझ्या या माध्यमातून सांग. नक्कीच काय वाटतंय भाऊ तुम्हाला? तुम्ही गेल्या 1 तासापासून या ठिकाणी जी काही प्रक्रिया आहे, खताची वेगवेगळी खतं आहेत, लिक्विड मध्ये आहेत, रासायनिक पद्धतीनं जी काही खत आहेत त्याला आता कुठेतरी फाटा देत या लिक्विड खताचा वापर शेतकऱ्यांनी करावा, काय वाटतं? नाही नक्कीच 100% करायलाच पाहिजे. हे प्युअर ऑर्गॅनिक आहे, कारण आम्ही डोळ्यांनी पाहिलंय. 1-1.5 घंटा झालंय हे पाहत होतो आम्ही कसं बनलंय काय आहे. याच्या पुढे नक्कीच अन्नाचं मार्गदर्शन घेऊन आम्ही सुद्धा घरी करायचा प्रयत्न करू नक्कीच. नक्कीच पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी, त्यांच्या पिकाच्या उन्नतीसाठी आणि आर्थिक उन्नतीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये रासायनिक खताचा कमी वापर करून या लिक्विड ऑर्गॅनिक जी काही लिक्विड खतं आहेत, 26-26 असेल, 19-19 असेल, त्यावर वेगळे औषधं आहेत, ते औषधं पिकासाठी उत्कृष्ट आहेत, जेणेकरून कमी बाजारपेठेमध्ये त्याची वस्तू जी आहेत त्या मूळ किंमत आहे ती कमी मिळते. मात्र ते घरी तयार केल्यानंतर तेच कमी पैशामध्ये शेतकऱ्यांना मिळतं आणि जर विकत बाजारातून तेच घ्यायचं म्हटलं तर मोठ्या प्रमाणात, मोठ्या फरकानं ते विकत घ्यावं लागतं. मात्र शेतकऱ्यांना एक संदेश असेल या संदर्भामध्ये, जी काही सरांनी आयडिया दिली आहे, जी काही औषधं असतील, त्याची प्रक्रिया आहे ती पूर्ण जाणून घेण्यासाठी नक्कीच तुम्हाला या गोष्टीचा पूर्ण आणि पूर्ण महाराष्ट्रात करत आहोत. आज मी इथं धाकणे सर यांच्या शेतावर आलो आहे आणि त्यांना 10-26-26 DAP 19-19 हे ग्रेड बनवून दिले आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याने हा ग्रेड वापरला पाहिजे, जेणेकरून त्याचे 2 पैसे वाचणार. आणि जे रासायनिकचा जे रेटचा डिफरन्स आहे, आज एक 10-26-26 2200 रुपयाला घेतो. तेच आपण 10-26-26 घरी बनवलं ते 110 रुपयाला मिळणार. म्हणजे जे 70 ते 80% त्यांचा पैशाची बचत होणार. असं प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे. प्रत्येक ग्रेड माझे हुमिक, फुलविक, लाईम सल्फर ह्या सगळ्या जे बनवून दाखवल्या आज सगळ्यांना, याचा नक्की शेतीवर खूप सारा फायदा होणार आणि उत्पादनात खूप भार पडणार. आज आम्ही 10-26-26 बनवलं. आज ग्रेडनुसार याचा pH 1 आहे. हा सगळ्यात मेन महत्त्वाचा मुद्दा राहतो का pH मेंटेन ठेवणं. आज शेतीत एवढी हालत खराब आहे की शेतकरी हा कर्जबाजारी झाला आहे आणि उत्पन्न घटलं आहे. त्या कारणासाठी ऑर्गॅनिक शेती हा सगळ्यात सोपा मार्ग आहे आणि कमी पैशाचा मार्ग आहे आणि उत्पन्नात खूप यांचा फरक पडेल. एका तासामध्ये अनेक खते तयार केलीत. कोणती कोणती खते आहेत आणि त्यांना साधारणतः किती रुपये खर्च येतोय आणि बाजारपेठ त्याचा काय खर्च आहे? आज आपण इथे 10-26-26 बनवला आहे. आज 10-26-26 1 लिटरचा खर्च बनवायचा आला 110 रुपये. असे 19-19, 12-61, 13-13 हे जेवढे काही खतं आहे 110-115 रुपये रेटनी तयार होतो घरी. तेच मार्केटला घेऊन घ्यायला गेलो तर याची रेट 1000, 1200, 1500 प्रत्येक रेटचे वेगळे आहेत.
एक होमिक आज बनवला आहे 35 रुपये लिटरनं आपल्या घरी बनला आहे. तेच होमिक आपण मार्केटला 1200 रुपये ते 800 रुपये रेटने विकल्या जातो. हा काय रेटचा रेशो आहे, हा शेतकऱ्याच्या भलाईसाठी आहे आणि माझ्या पूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा यूज केला पाहिजे आणि आपले 2 पैसे वाचवले पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. तुमचा संपर्क कसा करता येईल तुम्हाला? एकंदरीत तुमचा संपर्क नंबर आणि नाव काय? माझं नाव प्रवीण खासदेव, जिल्हा वर्धा. माझा मोबाईल नंबर आहे 8459570982. मला कधीही कॉल करून जर काही समजलं नाही तर किती काही रात्री मला फोन करा, मी तुम्हाला याचं समाधान आणि उत्तर देणार. धन्यवाद.